नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या वतीनं 4 दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या आंबा महोत्सवात शेतकरी ते ग्राहक अशी आंब्याची थेट विक्री होत असल्यानं नैसर्गिकरित्या पिकवलेला हापूस आंबा नागपूरकरांना स्वस्त दरात उपलब्ध झालेला आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंब्याला जी आहे ती सर्वाधिक मागणी केली जाते। त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून जे आहे ते नागपूरमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आले। या महोत्सवामध्ये जर बघितलं तर एकूणच नैसर्गिकरित्या पिकवलेला हापूस आंबा जो आहे तो या महोत्सवामध्ये या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि एकूणच थेट शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने आंब्याची जी आहे ती विक्री केली जाणार आहे। कृषी विभागाकडून जे आहे ते एक अत्यंत चांगला उपक्रम जो आहे तो नागपूरकरांसाठी म्हणता येईल, कारण की एक आंब्याची थेट मेजवानीच नागपूरकरांना या ठिकाणी कृषी पणन मंडळाकडून जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ते आपल्यासोबत स्वतः कृषी पणन मंडळाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, एकूणच हा महोत्सव या ठिकाणी आयोजन करण्यामागचं काय उद्देश आहे? हा 16 मे ते 19 मे या 4 दिवसासाठी आपण आंबा, मिलेट आणि धान्य महोत्सव नागपूरमध्ये घेतो आहे। हे स्टॉल जे आहे मूळ जे हापूस आंबा उत्पादक शेतकरी आहे यांचा हा आंबा असल्यामुळे याच्यामध्ये मध्यस्थ कुठलाही नाही, त्याच्यामुळं रिझनेबल रेटमध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि अस्सल हापूस नागपुरांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळावा हा प्रमुख उद्देश या महोत्सवाच्या माध्यमातून आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।